माझं नाव रवींद्र गोविंद खापरे, वय 50 वर्ष. मी कोऑपरेटिव्ह बँकेत कामाला आहे. मला गेली 10 वर्षापासून डायबिटीसचा त्रास आहे. डॉक्टरांची गेली 10 वर्ष माझी ट्रीटमेंट चालू आहे डायबिटीसची. डायबिटीसमुळे मला गेल्या 4 महिन्यापूर्वी हार्टचा प्रॉब्लेम झाला. हार्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी एंजिओग्राफी केली. 3 ब्लॉकेज सापडले. पण ते 3 ब्लॉकेज सापडल्यामुळे मी कार्डिओलॉजिस्ट त्यांच्या सजेशनसाठी गेलो होतो. त्यांनी मला सजेशन दिलं की तुमचं 3 ब्लॉकेज आहे, एक 90% आहे, 85% आहे. त्याचे हे रिपोर्ट आहेत. आता हे रिपोर्ट त्या दाखवल्यानंतर त्यांनी मला एंजिओप्लास्टीचं सजेशन केलं. पण मी एंजिओप्लास्टी न करता त्यांनी काय औषधं दिली, ती पण चिठ्ठी घेतली, तसंच घरी आलो. काही दिवसांनी मला सकाळ पेपरमध्ये SMIC कार्डियक केअरचे एक पॅम्पलेट सापडले. ते पॅम्पलेट त्यांची पूर्ण माहिती दिलेली त्यांनी. मी पूर्ण वाचली, थोडासा विचार केला, आणि पण त्यांनी काय त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. परत 2-3 दिवसांनी परत SMIC कार्डियक केअरचं परत पॅम्पलेट आलं. ते मी माझ्या कुटुंबाला दाखवलं आणि आम्ही सहकुटुंब ते वाचल्यानंतर जरा चर्चा केली आणि आम्ही सहकुटुंब SMIC कार्डियक केअरमध्ये आलो. आणि SMIC कार्डियक केअर आल्यानंतर डॉक्टरांची आणि तिथल्या डायरेक्टरांची भेट झाली. भेटीत त्यांची खूप चांगली चर्चा झाली. त्या चर्चेने आम्हाला खूप जरा समाधान वाटलं. म्हणून आम्ही लगेच सहकुटुंब ठरवलं की आपण इथेच ट्रीटमेंट करूया. आपल्याला लवकरात लवकर पूर्ण बरं व्हायचं असल्यामुळे ही ट्रीटमेंट आपल्याला चांगली योग्य वाटते आणि बाकी ठिकाणी करण्यापेक्षा हे चांगलं आहे. आणि डॉक्टरने लगेच आम्हाला सजेशन केल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला औषधं सुरू केली. पहिले 8 दिवस औषधच मी घेत होतो. 8 दिवसानंतर मला त्यांनी 30 ते 35 दिवसाचा तुम्हाला कोर्स करावा लागेल असं सांगितलं. त्यामुळे ते तुला चांगलं वाटल्यामुळे आम्ही 35 दिवसाचा कोर्स केला. मला कोर्स पूर्वी माझ्या पायाला सूज होती, ती हळूहळू कमी व्हायला लागली. पायात म्हणजे गोळे यायचे, ते पायाचे गोळे कमी झाले. तासाला साधारण 6 किलोमीटर सकाळचं मॉर्निंग वॉक करतो. पूर्वी मी माझा स्पीड कमी असायचा, तो आता या ट्रीटमेंट पूर्ण झाल्यामुळे मला एक चांगला प्रकारचा स्पीड चालण्याला मिळाला आहे. आणि या डॉक्टरांनी मला या 35 दिवसांची ट्रीटमेंट केली. त्याच्यात काय बदल झाला त्याचं पूर्ण मला त्यांनी मला प्रूव्ह करून दाखवलंय. त्यांचे रिपोर्ट आहे, माझा पूर्वीचा रिपोर्ट आणि हा आत्ताचा प्रूव्ह करून दाखवलेला रिपोर्ट. माझा LAD पूर्वी 85% होता, तो आता 70% आलेला आहे. आणि OM हा 85% होता, तो आता पूर्ण नॉर्मल झालेला आहे. आणि तिसरा होता RC, तो 90% होता, तोही पूर्ण नॉर्मल झालेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही रिपोर्ट माझ्यासोबत आता आहेत. हे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी त्याबद्दल मी SMIC चा पूर्ण आभार आहे.